नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवीन जाहिरात निघालेली आहे. तर मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेची जाहिरात आहे. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय ठाणे ही जाहिरात आहे. तर मित्रांनो, काय म्हटलं आहे जाहिरातीमध्ये सविस्तर आपण पाहूयात. तर मित्रांनो, यामध्ये वयोमर्यादा, तुमची शैक्षणिक अर्हता किंवा मित्रांनो किती पदे आहेत, कोणती पदे आहेत ते आपण सर्व पाहणार आहोत आणि निवड प्रक्रिया ही आपण म्हणजे यामध्ये मित्रांनो पाहणार आहोत सर्व. तर ठाणे काय काय म्हटलं आहे जाहिरातीमध्ये आपण पाहूयात. तर मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील खालील संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने एकत्रित वेतनावर 179 दिवसांच्या कालावधीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तर तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी 5 पाखडी ठाणे येथे खालील पदासाठी त्या संवर्गाच्या समोर दर्शविलेल्या दिनांकास सकाळी 11 वाजता थेट मुलाखतीस म्हणजेच वॉक इन इंटरव्ह्यू उपस्थित राहावे. तर मित्रांनो, तुमचे थेट कागदपत्र घेऊन जे आहे ती तुमची मुलाखत घेतली जाईल या पत्त्यावर. तर तुमची शैक्षणिक अर्हता खाली दिलेली आहे, पद दिलेले आहेत. तर मित्रांनो, वरी पाहत आणि एक काय म्हटलेलं आहे, तर उमेदवारांनी सर्व कागदपत्र प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळी 2 प्रतीमध्ये स्वयंसाक्षांकित प्रमाणित करून सादर करावीत. तर जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता धारण करत नसलेले उमेदवार मुलाखतीस अपात्र ठरतील. शैक्षणिक अर्हता व अनुभवाची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांचीच मुलाखत घेतली जाईल. तर मित्रांनो, खाली पहा पद दिलेली आहेत. तर मित्रांनो, पद आहे पार्लमेनरी लॅब टेक्निशियन. तर त्याची शैक्षणिक अर्हता ती दिलेली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी जीवशास्त्र विषयासह. तर शासकीय संस्थेतील DMLT इन PFT तर ही दिलेलं आहे. तर मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील हे तुमची शैक्षणिक अर्हता पाहून घ्या. तर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे ते अनुभव दिलेला आहे. तर प्रतिमाह मानधन व मुलाखतीचा दिनांक खाली दिलेला आहे. तर एंड टू एंड मित्रांनो हा व्हिडिओ पहा आणि खाली तुम्हाला मुलाखतीची डेट दिलेली आहे पदानुसार आणि तुम्हाला वरी दिलेला आहे कुठे मुलाखत घेतली जाईल. तर मित्रांनो, प्रतिमाह मानधन याची म्हणजे पेमेंट असेल 25,000. तर मित्रांनो, क्रमांक 2चं जे पद आहे ECG टेक्निशियन, त्यामध्ये मित्रांनो अनुसूचित जातीसाठी 2 पदे आहेत. अनुसूचित जमातीसाठी 1 आहे. विमुक्त जाती अ साठी 1 पद आहे. तर भटक्या जमाती क साठी 1 पद आहे. इतर मागासवर्गासाठी 3 पदे आहेत. आर्थिक दुर्बल घटकासाठी 1 पद आहे. तर खुल्या प्रवर्गासाठी 5 पदे आहेत. एकूण पदे 14 आहेत. तर मित्रांनो, शैक्षणिक अर्हता खाली दिलेली आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शैक्षणिक मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण विज्ञान शाखेसह. तर शासनमान्य संस्थेकडील हृदयस्पंदन आलेख तंत्रज्ञ डिप्लोमा इन ECG टेक्नॉलॉजी या विषयाचे प्रशिक्षण पूर्ण. शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्थेकडे. मित्रांनो, इथे तुम्हाला अनुभव असला पाहिजे 3 वर्षाचा. तर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. तर याची हे मानधन तुम्हाला 25,000 असेल. तर क्रमांक 3चं जे पद आहे, तर मित्रांनो ऑडिओमेट्री टेक्निशियनचं पद आहे. तर मित्रांनो, एका पदासाठी हे आहे जाहिरात. तर मान्यताप्राप्त शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी ऑडिओमेट्री टेक्निशियन विषयासह. तर मित्रांनो, इथे अनुभव दिलेला आहे. तर मराठी भाषेचे ज्ञान तुम्हाला आवश्यक आहे. तर याचे मानधन 25,000 असेल. तर क्रमांक 4चं जे पद आहे ते वार्ड क्लार्कचं आहे. तर अनुसूचित जातीसाठी 2 पदे, अनुसूचित जमातीसाठी 1 पद आहे. विमुक्त जाती अ साठी 1 पद आहे. इतर मागासवर्गासाठी 2 पदे आहेत. आर्थिक दुर्बल घटकासाठी 1 पद आहे. तर खुल्या प्रवर्गासाठी 5 पदे आहेत. एकूण पदे 12 आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला याची मानधन 25,000 आहे. तर मित्रांनो, इथे शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी. तर इथे तुम्हाला टायपिंगचं दिलेलं आहे. तर येथे 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. तर मराठी भाषेचे ज्ञान ही आवश्यक आहे. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, क्रमांक 3चं जे पद आहे अल्ट्रासोनोग्राफी सिटी स्कॅन तंत्रज्ञ. तर मित्रांनो, 1 पद आहे. याची मित्रांनो 3 वर्षाचा अनुभव. तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स विषयासह विज्ञान शाखेची पदवी तुम्हाला दिलेली आहे. तर मित्रांनो, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. तर शासनमान्य संस्थेकडील अल्ट्रासोनोग्राफी तंत्रज्ञ प्रशिक्षण पूर्ण असलं पाहिजे. तर मित्रांनो, याचे मानधन 25,000 आहे. तर क्रमांक 6चं जे पद आहे क्षकिरण तंत्रज्ञ. तर मित्रांनो, अनुसूचित जातीसाठी 2 आहेत. अनुसूचित जमातीसाठी 1, विमुक्त जाती अ साठी 1, तर इतर मागासवर्गासाठी 2 पदे आहेत. आर्थिक दुर्बल घटकासाठी 1 पद आहे. खुला प्रवर्गासाठी 5 पदे आहेत. तर एकूण पदे 12 आहेत.
तर मित्रांनो याची मानधन तुम्हाला 25,000 असेल. तर शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील रेडिओग्राफीमधील BMRT पदवी. तर शासन तुम्हाला इथेही अनुभव दिलेला आहे. तर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. तर क्रमांक 7चं जे पद आहे तर सहाय्यक क्षकिरण तंत्रज्ञ, यामध्ये मित्रांनो 5 पदे आहेत. तर मान्यताप्राप्त शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील रेडिओग्राफीमधील BMRT पदवी आणि मित्रांनो तुम्हाला इथे 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. तर मित्रांनो अनुभव दिलेला आहे. तर मराठी भाषेचे ज्ञान ही तुम्हाला असणे आवश्यक आहे. तर याची मानधन तुम्हाला 25,000 असेल. तर मित्रांनो तुमचे जे शैक्षणिक अर्हता असेल तर तुम्ही बघून घ्या आणि तुमची जे शैक्षणिक अर्हता तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्हाला थेट मुलाखतीसाठी त्यावरील पत्त्यावर तुम्हाला जायचं आहे आणि तिथे मुलाखत द्यायची आहे. तर क्रमांक 8चं जे पद आहे मशीन तंत्रज्ञ, तर त्याचेही एकूण 1 पद आहे. तर यामध्ये मित्रांनो शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडील मशीन ऑपरेटर अभ्यासक्रम पूर्ण व तदनंतर NCTVTचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. तर मित्रांनो यामध्ये 3 वर्षाचा अनुभव दिलेला आहे इथे. तर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. तर 25,000 येथेही तुम्हाला मानधन असेल. तर क्रमांक 9चं जे पद आहे दंततंत्रज्ञ, यामध्ये 3 पदे आहेत. तर यामध्ये शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण, तर विज्ञान शाखेचं असलं पाहिजे. तर इथे तुम्हाला अनुभवाचं दिलेलं आहे. तर वेळोवेळी सुधारणा केलेल्या डेंटल ॲक्ट 1948 नुसार दंततंत्रज्ञ म्हणून वैद्यकीय नोंदणी आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. तर पेमेंट तुम्हाला इथे 25,000 मानधन असेल. तर यामध्ये मित्रांनो याची जास्त पदे आहेत. ज्युनियर टेक्निशियन, तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो शासनमान्य संस्थेकडील DMLT उत्तीर्ण असलं पाहिजे. तर शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी शैक्षणिक संस्थेकडील ज्युनियर टेक्निशियन अथवा समकक्ष कामाचा 3 वर्षाचा अनुभव. तर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. तर पेमेंट स्केल 25,000 आहे. तर क्रमांक 8चं जे पद आहे सिनियर टेक्निशियन, तर अनुसूचित जातीसाठी मित्रांनो पूर्ण येथे दिलेले आहे. एकूण पदे 11 आहेत. तर 25,000 तुमचे मानधन असेल. तर शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी असणे. तर शासनमान्य संस्थेकडील DMLT उत्तीर्ण येथे तुम्हाला अनुभव दिलेले आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. तर क्रमांक 12चं जे पद आहे EEG टेक्निशियनचं पद आहे. तर एकूण 1 पद आहे. तर येथे शैक्षणिक अर्हता तुम्हाला दिलेली आहे. तर इथेही अनुभवचं दिलेला आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी BSc व EEG टेक्निशियन पदवी दिलेली आहे. तर पेमेंट्स म्हणजे मानधन 25,000 आहे. तर क्रमांक 13चं जे पद आहे ब्लड बँक टेक्निशियन, याचीही 10 पदे आहेत. पेमेंट स्केल तुम्हाला म्हणजे मानधन 25,000 असेल. तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी म्हणजे BSc, तर शासनमान्य संस्थेकडील DMLT कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तर क्रमांक 4चं जे पद आहे तर प्रोस्टेटिक व ऑर्थेटिक टेक्निशियनचं हे पद आहे. तर याचीही शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी. तर मित्रांनो प्रोस्थेटिक व ऑर्थोटिक टेक्निशियनचं असेल. तर शासनमान्य रुग्णालयातील किमान कामाचा 3 वर्षाचा अनुभव असणे. तर मराठी भाषेचे ज्ञान ही तुम्हाला आवश्यक आहे. तर मित्रांनो क्रमांक 15चं जे पद आहे एंडोस्कोपी टेक्निशियनचं हे पद आहे. 2 पदे आहेत. येथे तुम्हाला शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. तर क्रमांक 16चं जे पद आहे तर ऑडिओ व्हिज्युअल, तर मित्रांनो टेक्निशियनचं हे पद आहे. तर यामध्ये 2 पदे आहेत आणि शैक्षणिक अर्हता येथे दिलेली आहे. तर मित्रांनो खाली उमेदवाराने खालील तक्त्यात नमूद केलेल्या पदनामासमोर दर्शविलेल्या दिनांकास मुलाखतीस म्हणजे उपस्थित राहावे. तर मित्रांनो मुलाखतीची जी दिनांक आहे ते येथे दिलेली आहे. तर पल्मोनरी लॅब टेक्निशियन, ऑडिओमेट्री टेक्निशियन, तर क्रमांक 3चं जे पद आहे अल्ट्रासोनोग्राफी CT स्कॅन तंत्रज्ञ. तर याची मित्रांनो तुम्हाला मुलाखतीचा दिनांक येथे दिलेला आहे 15/1/2024. तर या पदासाठी दिनांक तुम्हाला मुलाखतीचा दिलेला आहे 16/1/2024. तर मित्रांनो या पदासाठी क्रमांक 3ला जे दिलेला आहे त्या ECG टेक्निशियन व ज्युनियर टेक्निशियन या पदासाठी तुम्हाला मुलाखतीचा दिनांक 18/1/2024 दिलेला आहे.
तर या पदासाठी तुम्हाला 19/1/2024 हा मुलाखतीचा दिनांक दिलेला आहे। तर तुम्हाला वयोमर्यादा इथे दिलेली आहे। खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष व मागासवर्गीय उमेदवारासाठी 43 वर्ष राहील। तर मित्रांनो ही तुम्हाला वयोमर्यादा दिलेली आहे। तर सदरची जाहिरात ठाणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर म्हणजे मित्रांनो इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो तुम्ही जर या शैक्षणिक अर्हतेमध्ये जर बसत असाल तर खूप नवीन पदे आहेत आणि नवीन शैक्षणिक अर्हता जे आहेत जे की मीही कधी वाचलेले नाही। तर मित्रांनो यामध्ये तुम्ही बसत असाल तर नक्कीच तुम्ही या पत्त्यावरती जा। ठाणे महानगरपालिकेची जाहिरात आहे आणि येथे तुम्हाला वरी दिलेले आहे 11 सकाळी 11 वाजताचा टायमिंग तुम्हाला दिलेला आहे आणि येथे तुम्हाला दिनांक दिलेले आहेत। तर येथे जाऊन तुम्ही मुलाखत देऊ शकता।